शोकाकुळ कुटुंब. कपिल वस्तू सोडून गेल्याच्या नंतर शुद्धोधन राजाला वाटत होते की छन्ना आणि कंटक गौतम बुद्धाला परत घेऊन येतील असा त्यांना विश्वास होता, पण तसे झाले नाही. सिद्धार्थ गौतम बुद्ध गेल्याच्या नंतर 8व्या दिवशी छन्ना आणि कंटक राजमहालात आले. राजमहालात आल्याच्या नंतर कंटक हा घोडा असून त्याला दुःख आवरत नव्हते. जसा तो राजमहालात गेला तसा त्याला दुःखाविन होऊन तो जोरजोरात असा किंकाळ्या मारत होता, जोरजोरात ओरडत होता. आत बसलेला राजा आणि कुटुंबातील सदस्यांना वाटले कंटक आला आहे, राजपुत्राला सोबत घेऊन आला असे वाटून ते सर्वजण बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर कंटक हा एकटाच दिसला. त्याच्यामुळे ते दुःखी होऊन माता यशोदा जोरजोरात आरडाओरडून रडत होत्या. त्यांना पाहून राजमहालातील अनेक स्त्रिया रडत होत्या. हे दुःख पाहून यशोधरा तितक्यात उठली व तिने आपल्या पतींना जाण्यासाठी अनुमती दिली. हे विसरून ती मोठमोठ्याने रडत होती व बोलत होती, याच्यात माझी काय चुकी आहे? माझा बाळ तर आता अवघा छोटा बाळ आहे, याला सोडून गौतम कसे जाऊ शकतात? जिथे गौतम बुद्ध असतील ते अरण्यात डोंगर कसा असेल? असे बोलून तेवढ्यात शुद्धोधन राजा उठतात व ते गौतमींना तर मनावरचा ताबा सुटला होता. ती आरडू सांगत होती, माझा राजपुत्र राजमहालात राहिलेला तो आता अरण्य डोंगरात कसा राहील? तो गादीवर झोपलेला, मुलमुलत गादीवर झोपलेला, ते अरण्य डोंगरात एक वस्त्र पांघरून कसा झोपेल, कसा राहील? याचं तिला दुःख वाटत होतं. त्याच्यामुळे ते आरडू रडत होती. त्याच्यानंतर शुद्धोधन राजा उठतात व ते सेवक छन्नाजवळ जाऊन मोठमोठ्याने आक्रोश करतात व जमिनीवर लोटांगणा घालतात. त्याच्यानंतर शुद्धोधन राजा उठतात व देवाकडे जाऊन प्रार्थना करतात की माझा पुत्र सुखरूप मला परत भेटू दे. शुद्धोधन राजा, गौतमी आणि यशोधरा हे तिघ जण फक्त गौतम बुद्धाची वाट पाहत असतात.